कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली आहे। दरम्यान आरोपी गवळीनं आपला मोबाईल शेगावमधल्या लॉजमध्ये विकल्याचं समोर आलंय। दीपक तावडे नावाच्या व्यक्तीला हा मोबाईल 5,000त विकल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। हा मोबाईल पोलीस जप्त करणार आहेत। मोबाईल जप्त करण्यासाठी त्याचे CDR तपासावे लागतील। त्यासाठीच आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। ऑलमोस्ट सगळा तपास काम पूर्ण झालेला आहे। मागच्या वेळेस पोलिसांनी सांगितलं होतं की मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करायचे, त्यांनी कुठे कचऱ्याच्या घाटात टाकलेलं आहे। पण ते नसताना त्यांनी दाभाडे नावाचं कोणीतरी एक इसम आहे त्याच्याकडे दिलेले आहेत। तर तपासामध्ये त्यांनी सांगितलं की मी तिथे टाकलेलं नाही आहे, त्या माणसाला दिलेलं आहे ते, तर आता रिकव्हरी करणार त्याच्याकडलं। सांगत होते ते सगळं मोगम होतं, पण ते आज कोर्टात सिद्ध झालं आणि त्याच्यामुळे कोर्टाने MCR देऊन टाकला त्याला, म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीला पाठवले। तपास पूर्ण झाला म्हणून 18 तारखेपर्यंत त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली कोर्टाने। जो आरोपी नंबर 1 आहे तो पोलिसांना इंट्रोगेशनमध्ये मिसलीड करतोय या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता, परंतु पोलिसांनी पोलीस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना 18 तारखेपर्यंत MCR केलेला आहे। ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन IDs वगैरे असतील, मेल्स वगैरे असतील, त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे। त्याचबरोबर जे CDR पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का, त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेलं होंडा शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।